कधी-कधी जेवणाची वेळ होते. कुकर लावायला किंवा डाळ शिजवायला आपल्याकडे वेळच नसतो. मग प्रत्येक गृहिणीलाच प्रश्न पडतो, आता काय करायचं? आज आपण कुकर न लावता, कुठलीही डाळ न शिजवता किंवा वाटणही न करता अगदी 5 मिनिटात तयार होणारी झणझणीत शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत. ही आमटी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने जेवतील. करायला सोपी आहे, तसंच खायला खूपच टेस्टी आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. वाटी फार मोठी नाही, रोजच्या वापरातलीच मी घेतलेली आहे. शेंगदाणे हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. म्हणजे शेंगदाण्यांच्या फुटण्याचा आवाज यायला लागला की काढून घ्यायचे. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही रेसिपी पाहता पण लाईक करत नाही. तर इथे आता आपण पूर्ण शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आता इथे हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, थोडे थंड करून घेणार आहोत. शेंगदाणे आपले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करण्यासाठी टाकणार आहोत. तर इथे शेंगदाण्याचं प्रमाण मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, तर या शेंगदाण्यांमध्ये 2 ते 3 जणांसाठी भाजी पुरेशी होते. तर आता इथे आपण या शेंगदाण्यासोबतच 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं बारीक करण्यासाठी घालणार आहोत. सोबतच पाव चमचा जिरेसुद्धा घालायचे आहेत. आता आपल्याला याचं पूर्ण एक पेस्ट तयार करायची आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला पावडर न करता बघा पाणी टाकून बारीक करायचे आहे. गरजेनुसार पाणी टाकून जितके शक्य होतील तितके शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. म्हणजे भाजी ही छान दाटसर अशी तयार होते. इथे शेंगदाणे आपले बारीक करून तयार झालेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीचे तयार करायचे बारीक करून. आता तुम्ही म्हणाल हे वाटणने आपण शेंगदाणे बारीक केलेले आहेत आणि सोबत आलं लसूण केलेलं आहे बारीक. वेगळं असं कुठलंच वाटण या भाजीसाठी आपण केलेलं नाही. भाजी फोडणीसाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करणार आहोत. तेल गरम झालं की पाव चमचा इथे मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची तेलामध्ये. मोहरीचा छान फुटण्याचा आवाज आला की मग आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे. तर कांदा इथे असा मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा. कांदा हलकासा गुलाबी रंग याला येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. फार जास्त कांदा आपल्याला काळपट करायचा नाही. इथे बघा कांदा असा चमच्याने व्यवस्थित असा आपल्याला हलवून घ्यायचा, म्हणजे तो लगेचच परतला जातो. आता इथे चिमूटभर यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे. सोबतच 8 ते 10 कढीपत्त्याची पाने अशी हाताने तोडून घालायची. तुम्ही शेंगदाणे बारीक केले तेव्हाही घालू शकता, पण असे दिसायलाही छान दिसतात आणि कढीपत्त्याचा सुगंधसुद्धा भाजीमध्ये छान उतरतो. आता इथे सर्व साहित्य परत एकदा छान चमच्याने असं हलवून घ्यायचं. आता कांदा अजूनही आपल्याला हलकासा गुलाबी रंग यायला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अधूनमधून 1-2दा याला असं हलवून घ्यायचं. आणि तुम्हाला घाई जर असेल तर मग थोडंफार तुम्ही इथे मीठही घालू शकता. त्यानेही कांदा लगेचच परतला जातो. तर आता इथे कांदा पाहिजे त्या रंगावर आलेला आहे. आता यामध्ये आपण काही कोरडे साहित्य घालूया. तर अगदी पाव चमच्याला थोडी कमी एवढी हळद घातलेली आहे. पाव चमचा धना पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे. तर इथे लाल तिखट चवीनुसार प्रमाण तुम्ही मागे पुढे करू शकता. आता सर्व साहित्य परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं. आता भाजीची टेस्ट आणखीनही वाढावी यासाठी आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हा टोमॅटो आपल्याला फार जास्त शिजवायचा नाही, कारण आमटीबरोबर सुद्धा तो शिजला जाईल. आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक घासासोबत टोमॅटोची चव लागणार आहे. तर आता इथे टोमॅटो बघा हलकासा फक्त परतून घेतलेला आहे. आता आपण इथे जे शेंगदाणे बारीक करून घेतलेली होती पेस्ट शेंगदाण्यांची, ती घालायची आहे. तर इथे सुरुवातीला ही पेस्ट घालायची आहे. याचं पाणी अजिबात करायचं नाही सुरुवातीलाच. आता ही मिक्सरच्या भांड्यातली पूर्ण पेस्ट काढून घेणार आहे. आणि आता ही पेस्ट आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे, कारण यामधलं जे आलं लसूण आहे ते सुद्धा छान परतलं जायला पाहिजे. तेव्हा त्याचाच कचवटपणा जो आहे तो निघून जाईल. आणि सोबत शेंगदाणे जरी भाजलेले असले तरीही आता यामध्ये पाणी घातलेलं आहे. ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही छान खमंग अशी परतून घ्यायची आहे आपल्याला. तर आता इथे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत यावर. झाकण ठेवल्यामुळे छान जे पेस्ट आहे किंवा साहित्य लगेचच परतलं जाईल. कढईने छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इथे तुमच्या लक्षात येत असेल बघा, कढईने तेल सुटायला लागलेलं आहे.
तळाला जे काही चिकटलेलं असेल ते आपण यामध्ये पाणी घातल्यानंतर अगदी सहज निघून जाईल. तर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर मी आधीच गरम पाणी करून ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालून घेते. म्हणजे जे काही आपण शेंगदाण्याचं पूर्ण मसाला जो तयार केलेला आहे तो छान एकजीव असा झाला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये अशा गुठळ्या तयार व्हायला नको. असं थोडंसं पाणी टाकायचं आणि एकत्र करून घ्यायचं. म्हणजे छान पूर्ण प्लेन एकसारखी अशी भाजी तयार होते. परत यामध्ये थोडं पाणी वाढवते. असं गरजेनुसार पाणी तुम्ही इथे वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आता ही शेंगदाण्याची आमटी असल्यामुळे शेंगदाण्यामुळे आमटीला दाटसरपणा चांगला येतो. त्यासाठी इथे पाण्याचं प्रमाण मी थोडं वाढवलेलं आहे अजून. तर मला पाहिजे तेवढी मी पाण्याचं प्रमाण ठेवलेलं आहे. तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि भाजीलाच म्हणजेच आपल्या आमटीला छान आपण उकळवून घेणार आहोत. आता इथे आमटीला आपण अजून थोडं उकळवून घेणार आहोत. कारण आमटीला पाहिजे तशी अजून उकळी आलेली नाही. आमटी तुमची जितकी छान उकळली जाईल तितकीच तिची चव आणखीनही वाढते. आता जरी तुम्हाला आमटीवर तेल दिसत नसलं तरी आमटी जसजशी थंडी होणार आहे तसतसं त्यावर तेल येणार आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. परत एकदा सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे बघू शकता तुम्ही आमटीवर तेल यायला सुरुवात झालेली आहे. तर परत छान एकत्र करून घ्यायचं आणि छान आमटी उकळवून घ्यायची. तर इथे बघू शकता तुम्ही चमच्याने दाखवते तुम्हाला. तर आता घरात भाजीला अजिबातही काहीच नसेल तर विचार करत बसण्यापेक्षा लगेचच ही आमटी करायला घ्या. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने ही आमटी खातील. आणि घरात वयोवृद्ध मंडळी असतील तर अगदी चुरून-मुरून जेवतील अशी ही आमटी आहे. आणि चवीला इतकी जबरदस्त आहे. मी तर भाजीला काही असलं तरीसुद्धा आवडीने ही आमटी करते आणि घरातील सर्वच मंडळी आवडीने खातात. तर भाजी थंड झाल्यानंतर हलकीशी दाटसर झालेली आहे आणि भाजीचा रंग तुम्ही बघू शकता. चला तर आता सर्व्ह करूया. तर कशी वाटली तुम्हाला आज शेंगदाण्याची झटपट होणारी झणझणीत अशी आमटी? तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.